नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। आज मी आले आहे नलिनी खोजे दिवाळी फराळ या शॉपमध्ये। हा चालेल, फोटो पाठवा। अजून एक पॅकेट देत आहे मला आहे ना, हे जाऊन द्या, राहू द्या, नका देऊ. लेंटल ऑन अजून एक ब्रँडेड असं काहीच नाही, सगळं नॅचरलच हे कसं आहे, याची प्राइस आहे का? ते डिंकाच्या लाडूचं थोडं ठेवतात, डिंकाच्या लाडू 210 रुपये पावशेर, 840 10 रुपये पावशेर, हां 840 रुपये किलो। 840 रुपये किलो डिंकाची लाडू। त्याच्यामध्ये डिंक दोन प्रकारचे खारीक काजू बनवून कृष्ण चव देते त्यांना। 840 रुपये किलो। दोन्ही नाही पाहिजे, दोन्ही पण नाही, ते पण नॅचरल, प्रॉपर साखर नाही, साखरेचा गोडवा असतो डिंकाला, डिंक लाडू। हो, खारीक तर ऑलरेडी गोड असते थोडी. हा गुळाचा आहे का? गुळाचं दाखवलं की गुळाचं साखरेचा आहे का? तुम्हाला गुळातला पण दाखवलं। तुला भाकरवडी आवडते का? गोड नाही आवडत आहे? मस्त लाडू, छान आहे, एकदम साजूक तुपातला लाडू आहे। छान आहे तो. आमचं एवढं तिखट नसतं तरी बाया, तुला आता तिखट कसं द्यायचं? नाही ते तिखट नाही चालत. पुणेरी लोक तिकीट नाही खात. आणि आता आमचं कसं आहे, पुणेरी स्टाईल थोडं आहे, जास्त तिखट खाणार नाही, आम्ही पण नाही खात तिखट. हे काय आहे? आहे। डिंक गुळ लाडू। डिंक गुळ लाडू. आता हे बघ, हे तुला लसूण खाता का तुम्ही? चालतं का लसूण? एकदम साजूक तुपातलं आहे. लसूण नाही चालत, आवडतच नाही लसूण. चालतं ना तुम्हाला? हा चालतं. बघ थोडंसं सांग मला बरं, कसं आहे चिवडा आहे बा, चिवडा आहे बा तो. आता सांग कसं आहे ते, थोडं आवडतं का नाही सांग. थँक्यू. आवडला का नाही? क्वालिटी एक नंबर आहे. त्याच्यामुळे एवढं म्हणजे फेमस आहे. टाकलं असं वाटतं परत घ्यावा. 210 रुपये माणसाला, 840. 210 रुपये. फक्त रेट सेमच आहे, ते काय गुळाच्या ऐवजी साखरेच्या ऐवजी, आणि ते काय साखर वगैरे नसेल तर मग ते याच्यात म्हणजे वेगवेगळे प्रकार आहे का? 3 प्रकार आहे का? गुळातला, साखरेतला आणि विदाऊट साखर. आणि खारीक खोबरं वेगळं, डिंक वेगळं, असं नाही नाही, असं नाही, असं नाही सगळं ना? ह्याच्यातच आहे. ह्याच्यातच आहे ना सगळं. आणि आळीव वगैरे ते आहे का? आळीव लाडू टेस्टला आहे का? आळीव लाडू ते ऑर्डर असेल तरच बघ. अच्छा. आणि ते काहीतरी बर्फी पण आहे ना तुमच्याकडे, नारळ बर्फी, नारळवरती आंबा कापण्या वगैरे, शंकरपाळ्या पण आहे. बाकी ऑर्डर थ्रू पाठवतो. अच्छा. जे काही डिलिव्हरी चार्जेस असतील ते आपली करतो. हो बरोबर. आणि चटण्या बिटण्या सगळं आहे ना तुमच्याकडे? चटण्यांमध्ये 4 प्रकार, कारळ लसूण, जवस लसूण, खोबरा लसूण आणि एक शेंगदाणा चटणी. आणि लसूण न वापरलं ते मसाला. याचे रेट एकदम रिझनेबल आहे ना? 35 रुपये. 35 रुपये शंभर. अच्छा. आणि हे काही थालीपीठ भाजली ना? आमच्या सारखंच आहे मामा, तुम्ही पण मॅनेजर होतो. हां. कोणती पोळी आहे? गुळाची पोळी आम्ही रोजच्या रोज बनवतो. रोजच्या रोज बनवता ना? जेवढं लागेल तेवढंच बनवतो. जरी कमी पडलं ना संध्याकाळी अजून जास्त बनवतो. हे 40 रुपयाला आहे ना? हा, आणि पुरणपोळी आता तयार होती ना आतमध्ये? तयार होते. अच्छा. आणि याच्यात अजून कोणती पोळी आहे? खवा पोळी. खवा पोळी. खावा व्हायची आज. आता पुरणपोळी तयार झाल्यानंतर खवापोळी काय? अच्छा. कारण त्या ऑर्डरमुळे ह्याच पहिल्या केल्या ना, खावायची आणि हे पुरण आणि गोड. हां. तुमच्याकडे म्हणजे किती प्रोडक्ट आहे? किती हे एवढे आहेत तेवढे, मग एक्स्ट्रा अजून आहेत, मग ते चालतात. मोहनथाळ, मग ह्याच्यामध्ये आमचे हरिवाचे लाडू नाही आहेत. आणि हे रव्याचे लाडू आहे ना? हा, रव्याचे लाडू हे कितीला आहे ताई? 120 रुपये पाव किलो. 120 रुपये पाव ना? स्पेशल तुमचा ब्रँड आहे. तुमचाच ब्रँड आहे. आणि बाहेरचं काही नाही ठेवत. नलिनी खोजे. आमच्या मॅडमचं नाव. अच्छा, मॅडमचं नाव आहे ना? हे सगळं त्यांचं. हो.
आणि मी म्हणजे पाहिलं की असं लाईन लावून येतात लोक दिवाळीत आहे ना, हा एवढी गर्दी असते. किती वर्ष झाले याला? 20 वर्ष होतं. 20 वर्ष होऊन गेले ना. अच्छा. आणि चकली कितीला बोलली? 240ला ना? हा 240ला एवढं पॅकेट आहे अर्धा किलोचं. अर्धा किलोचं पॅकेट 240ला. आणि हे करंजीचं पॅकेट करंजी 160 रुपये पाव किलो. 160 रुपये ओल्या पाव. नारळाचे 10-12 दिवस राहील. ओल्या नारळाची का? आणि सुक्या नारळाची पण येते का? सुकी बनवतच नाही, हेच राहते आपले 10-12 दिवस. अच्छा, ही 10-12 दिवस राहते ना. सुकी उलट खोट होईल, पण हे आपलं खराब नाही. हो. 10-12 दिवस काय टेन्शन. आणि सुकत जातो त्याला. हा गुळाचा लाडू आहे ना? हा डिंक गुळाचा येईल, डिंक साखरेचा येईल. हा याचे डिंक विदाउट साखर विदाउट गुळ पाहिजे तरी मिळेल. डिंकामध्ये 3 प्रकार आहेत. अच्छा एकात साखर नाहीये, एकात साखर आहे, एकात गुळ आहे असं. अच्छा. आणि 2 प्रकारच्या खारीक असतात, काजू बदाम थोडंसं तूप. आणि शंकरपाळी कशी आहे दादा? शंकरपाळी गोड 100 रुपये पावशेर आहे. आता त्याच्यामध्ये प्रकार आहेत, खारेमध्ये पण आणि गोड. खारे पण भेटतात. गव्हाचे, पालक पुदिना मैद्याचे. अच्छा, खारे कसे आहेत? पालक पुदिना ते पालक पुदिनामध्ये आहे का? गव्हाची खाली. हा ते मैद्याचे आहेत, त्यामध्ये पालक पुदिना असतो आणि हे गव्हाच्या पिठाचे. अच्छा, हे मैद्याचे आहे का? आणि हे गोड खारे. हे गोड आहे का? गोड 100ला आहे आणि हे पण 100ला आहे. आणि हे ह्याचे आहे का? खारे आहे का? हे खारे गव्हाचे आहेत, हे थोडं खुसखुशीत लागत. अच्छा. आणि हे मैद्याचे तुम्हाला ना मठ्ठी कशी लागते टेस्टला, थोडं तसं टेस्ट आहे. तर बघा किती खारे आहेत ना? हो खारे. मस्त एकदम क्रिस्पी, छान आहे. छानच आहे तुमचं. ते काय आहे? गुळ आणि गव्हाच्या पिठाचं कापलं. अजून त्या बघायचं का? काय आवडतच नाही का? पिझ्झा आवडतो. हे काय बोलले दादा? गुळ आणि गव्हाच्या पिठाचे कापले. कापले आहेत ना? हो. हे थोडेसे चपटे केलेत, तेलकट लागत नाही, खायला सोपं. छान आहे प्रोडक्ट तुमचे सगळे नाही का? अभ्यास करून बनवलेलं वेगळी ठेवलेली युनिक टेस्ट. हे सगळं चांगलं माल मटेरियल वापरलं त्यामुळे सगळं तयार होतं चांगलं. चांगलं तयार. चांगलं टिकतं पापडी. सगळं चांगलं तेल असतं आणि डालडा चोरफळी. चोराफळी. 3 डाळी मिक्स पिठांची पापडी. अच्छा. हरभरा डाळ, मूग डाळ, उडीद डाळ. हरभरा, मूग, उडीद डाळ आणि काळं मीठ असं येतं ते कॉम्बिनेशन. अच्छा. थोडं हळूच आहे. कळणार नाही त्यांना काय सांगतो. मस्त आहे क्वालिटी एकदम. 140 रुपये पाव ना? हां. आणि किलोचा भाव कितीला पडतो? किलोचा भाव तो 140 पाव. 560 रुपये किलो. 560 रुपये किलो. खजूर लाडू पण आहे का तुमच्याकडे? खजूर लाडू आहे, डिंक लाडू आहे, पौष्टिक गहू आहे, मूग गुळ आहे, मेथी गुळ येतो. मेथी गुळ पण येतो का? म्हणजे आम्ही जास्त कडू नाही ठेवत. हां, खाता यायला पाहिजे, लहान पोरांना नाही खाता यायला पाहिजे मेथीचं. असं. हो, कडू असतं ना ते. बघायची का त्याच्यात होतं मला. मेथी गुळ ना? हे बघ दे सांग कसं लाडू. मस्त एकदम. कडवट पण नाही आहे आणि मीडियम एकदम असं. हा मग ते खाता यायला पाहिजे. हो, कमरेसाठी खूप चांगलं आहे. मुलांसाठी चांगलं आहे. बाळंतिणीसाठी हा म्हणजे. त्यांच्यासाठी चांगलं, लेडीजसाठी प्रेफर करतो. हो. नाचणी लाडू ना? हे कसे आहे? नाचणी लाडू 130 रुपये पाव. 130 रुपये पाव. ह्याच्यात आळीव वगैरे सगळं भेटतं ना? नाही नाही ह्याच्यात हळी नाही ना? ऑर्डर नाही, ऑर्डर आणि साखर दोनच प्रकार. अच्छा. आणि आम्ही ते कधी ट्राय नाही केलं, कधी बघितलं असेल तर काय माहिती. हो, जवसचे वगैरे नाही ना? जवसचे लाडू नाही बनवत ना? ती शंकरपाळी ती वेगळी आहे का? सॉरी, करंजी. ते कडवोळी आहे, त्याचा तुकडा असतो. हां हां काय पॅकिंग करताना हे करता. अच्छा. कमी किमतीत जरा हां हां. ज्यांना घरच्या घरी खायचं त्यांना ते सोपं आहे. ते चकलीच आहे ना? काय कडवोळी येते कटगोळी आहे का? ती ज्वारी, बाजरी, मूग प्लस चकलीची भाजणी आहे. तसं म्हणायला गेलं तर इंग्लिशमध्ये म्हणून मल्टीग्रेन तसं. अच्छा. कटगोळी ना? क्रिस्पी दिसते खूप. छान आहे एकदम. हे दादा कितीला आहे कटगोळी? 130 रुपये पाव किलो ना? छान आहे एकदम, मस्त क्वालिटी.
बघा आम्ही सगळं एवढं सामान घेतलेलं आहे नलिनी खोजासमध्ये. तुम्ही पण अवश्य भेट द्या. खूप छान प्रोडक्ट मिळतात तिथे. शेव वगैरे सगळंच भेटतं.